नमस्कार. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे राजकारणाची दुसरी बाजू. मी माधव पांडे आणि अनेक वर्षापासून तुम्ही मला बघताय. अनेकांनी DM करून, प्रत्यक्ष भेटून, मेसेज करून मला हे कळवलं आहे की तुम्ही राजकारणाची दुसरी बाजू सांगत चला. खरं म्हणजे आज 2014 नंतर असं एक प्रचार आणि अपप्रचार दोन्ही आहे की माध्यमं म्हणजे मीडिया ही ठरवून दिलेलं सांगते आहे. त्यांना जे सांगितलं जातंय ते दाखवत आहे असा आरोप आहे. खरं म्हणजे हे पूर्णपणे खरं नाही आहे. पण आहे. लोकांना असं वाटतं की खरं काहीतरी लपवलं जात आहे. पण हे खरं काय लपवलं जात आहे ते तर मी तुमच्याशी बोलणारच आहे. तुम्ही बघताय की आज खरं बोलायला एक धाडस लागतं आणि त्या धाडसाचं मोठं कौतुक असतं. लोकं खोटं दोन्ही बाजू बोलतात आहे. एक आपल्या देशामध्ये सध्या 2 विचार प्रवाह आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की एक प्रवाह आहे तो मोदी समर्थक आणि एक प्रवाह आहे मोदी विरोधक. खरं या 2 प्रवाहाच्या लढाईमध्ये खरं दोघंही जण बोलत नाही असं आपल्या अनुभवास येऊ शकते. खरं काही तिसरंच असतं. पण जो तो आपल्या सोयीनं बोलतोय आणि राजकारणामध्ये सोय हीच खरी गंमत आहे. आज या पहिल्या भागामध्ये तुमच्याशी बोलणार आहे मी त्या अलीकडे झालेल्या 2 तारखेच्या निवडणुकांबद्दल. नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या. काही निवडणुका काही नगर परिषदमधल्या निवडणुका स्थगित आहे. पण बाकी झाला आहे आणि या काळात जे सत्तेतले लोक आहेत, महायुतीचे म्हणून जे लोक एकत्र आले, ते एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, हे सगळेजण एकमेकांविरुद्ध लढताना तुम्हाला दिसले. बरं, अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची सेना आणि शिंदेची सेना विरुद्ध भाजप आणि अजितदादा असं दोन्ही लढाई होती. म्हणजे शिंदे हे त्रिकोणातल्या अगदी वरच्या बाजूला होते. हे असं का झालं? खरं म्हणजे मैत्रीपूर्ण लढत हा शब्द खूप गोड गोंडस पद्धतीचा सांगितला जातो. मैत्रीपूर्ण लढत असं काही नसतं. लढत असतं, राजकारणात सगळं क्षम्य असतं असं म्हणतात ना. प्रेमात आणि राजकारणात सगळं क्षम्य असतं. लढाई करताना मैत्री वगैरे काही नसते. मैत्री असती तर लढाई झाली असती का? ही सगळी राजकारण्यांची सोय आहे. कारण ज्यांच्या हातात सत्तासूत्र आपण दिली आहे, ती खालची जी त्यांची मंडळी आहे, त्यांनाही काहीतरी सत्ता देऊ इच्छिते आणि लोकशाहीचं सगळ्यात मोठं तर ब्रीदच वाक्य आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण. अगदी तळागाळापर्यंत सत्ता गेली पाहिजे, पण सत्ता आमच्या हाती राहिली पाहिजे साहेब. आम्ही डबल इंजिनचं कौतुक करतो की. आम्ही म्हणतो ना की डबल इंजिन आहे. तर डबल इंजिन नाही, आता अगदी महापालिकेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद जितके जाता येईल तिथं आमचेच लोक असले पाहिजे, असा सर्व राजकीय पक्षांचा हेतू असतो. खरं म्हणजे तुम्ही प्रेक्षक आहात आणि तुम्ही विविध पक्षाचे समर्थक असू शकता, कार्यकर्ते असू शकता. हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. माझं म्हणणं जे आहे ते कोणा पक्षाशी संबंधित नाही आहे. मुळामध्ये राजकीय व्यवस्था समजून घ्यायसाठी तुम्ही अनेक वर्ष माझ्यासोबत गप्पा करताय, बोलताय, चर्चा करताय आणि राजकारण समजून घेणं हीच खरी गंमत आहे. कारण राजकारण करणारी मंडळी फार थोडी आहे. 140 कोटी या देशामध्ये आत्ता आम्ही लोकसभा फक्त 1000 सदस्यांसाठी बांधली आहे. आमच्या देशामध्ये मुळामध्ये राजकीय व्यवस्थेचे सूत्रधार जे आहे ते फार लिमिटेड लोक आहेत आणि ते 1000-2000 लोक पूर्ण देश चालवत आहेत आणि त्यांच्या मागे आम्ही जय हिंद, त्यांच्या मागे आम्ही जय जयकार करण्यात मशगूल आहोत आणि आम्ही कळून समजून अगदी अंध झालो आहोत की हे लोक करतात काय. यासाठी हा शो आहे. मला माहित आहे की तुमचं याच्यावर खूप प्रेम असेल या शोवर आणि तुम्ही समजून घ्याल. आता मला थेट मला कोकणात घेऊन जायचं आहे. बघा, नारायण राणे भाजपचे खासदार आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपात जन्म झाला त्यांचा शिवसेनेत. असे नारायण राणे त्यांचे दोन्ही सुपुत्रांची सोय लावून बसले की बघा, निलेश आणि नितेश. एकाला पाठवलं तुम्ही असं करा एकनाथराव शिंदेकडे जा आणि एकाला पाठवलं भाजपमध्ये. भाजपमध्ये जे चिरंजीव गेले ते मंत्री झाले आणि दुसरे चिरंजीव जे थोडे तापट स्वभावाचे असं म्हणतात ते शिंदे सेनेमध्ये गेले आणि राणे साहेब या दोन्ही मुलांचे पिता आहेत ते भाजपचे खासदार आहे जे मंत्री होते. असे राणे साहेब आपल्या घरातल्या दोन्ही मुलांची सोय असावी म्हणून 2 वेगवेगळी दुकानं लावून बसतात. एखादा उत्तम व्यापारी काय करतो तर तो त्याचीच 2 आजूबाजूला दुकान लावतो आणि एका दुकानातला माल त्याच्या दुसऱ्या दुकानात जरा थोडा स्वस्त ठेवतो. ग्राहक तिकडे जातात. खरं म्हणजे राजकारण्यांचं हे सगळं आतलं रूप आहे, पण जय जयकार कायम आहे. आम्हा तुम्हाला सगळ्यांचा सगळ्या राजकारणाचा प्रचंड अभिमान आहे, असायलाच पाहिजे. आपले ते नेते असतात, नेते आपण बनवतो. पण त्या कोकणात काय झालं? कोकणात एका भाजपच्या नगरसेवकाकडे, एका नेत्याकडे काही रक्कम सापडली आणि ती रक्कम उघडकीस कोणी आणली तर राणे साहेबांच्या सेनेत मधल्या आमदारांनी, त्यांच्या चिरंजीवानी आणि ते तिथे पालकमंत्री त्यांचे बंधू बंधू
आणि हे दुसरे बंधू आणि त्यांचे पिताश्री असे तिघे एकाच बंगल्यात राहतात. एकनाथराव शिंदे आले तेव्हा ते सगळ्यांना भेटले आणि हे एकमेकाशी स्ट्रिंग ऑपरेशन वगैरे वगैरे. काय सोंग आहे हे? लोकही अहो ब्लाइंडपणे हा भाजपचा आहे, तो शिवसेनेचा आहे, तो भाजपचा आहे. हे तिघही जण सत्तेचे वाटमारी होते. जे कोणी लोक निवडून येतील उद्या तिथे, ती सगळी मंडळी कोणातरी असतील, पण ते राणेचे नक्की असतील. असं आपण बारामतीतही पाहतो. आता तर सगळे सध्या साखरपुडा लग्नाची खूप धूम आहे आणि लोक अचंबित झाले आहे, की हे सगळे साहेब लोक एकत्र आले कसे? आणि भांडतात तर खूप जोरात. पण तसं नसतं. आपल्याला तीच तर गंमत समजून घ्यायची आहे. राजकारणी चांगले असतात, विश्वास ठेवा. माझं तुम्हाला काहीच म्हणणं नाही आहे. कारण आपल्या देशाच्या 75 वर्षाच्या कार्यकालामध्ये आम्ही काय बघितलंय? आम्ही हेच बघत आलो आहे. आणि त्याला तुम्ही घराणेशाही वगैरे, वगैरे काही म्हणू नका. राजकारणामध्ये घराणेशाही नसते. ज्याची लायकी आहे तो पुढे जाते आणि खरं आहे, संजय गांधी त्या क्षमतेचे नव्हते. पण राहुल गांधी होते का? राजीव गांधी होते का? तर राजीव गांधी ॲक्सिडेंटली प्राईम मिनिस्टर झाले. इंदिराजींचं नाव आलंय. इंदिराजींची कष्ट वेगळी होती. पंडित नेहरू नंतर असं विचारलं गेलं होतं, की नेक्स्ट टू पंडितजी कोण आहे पंडितजी नंतर? कोणीच नाही आहे. खरं म्हणजे तेव्हा काँग्रेसमध्ये सगळे नेते होते, की जे पंडितजी उद्या उतार झाले, तरी सगळे लोक प्राईम मिनिस्टर व्हायचे लायकीचे होते. देश सांभाळत ते होते. स्वातंत्र्य सैनिक होते सगळे. पण इंदिराजींनी देश ताब्यात घेतला, त्या पहिले पक्ष ताब्यात घेतला. हे राजकारणात होत राहते. पण राजकारणातली ही जी गंमत आहे, ती आता आपण थेट महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा येऊ आणि महाराष्ट्रात काय घडलं? महाराष्ट्रात हे घडलंय, की महाराष्ट्रामध्ये महायुतीतलेच 3 पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. पण विरोधात कोण होतं? तर विरोधात छोटे-छोटे जे स्थानिक पक्ष लोकं होते, ती मंडळी या महायुतीतल्या लोकांशी विरोध करत होती. पण त्यांचं महत्त्व संपवून टाकण्यासाठी महायुतीच एकमेकांची गंमत खेळत होती. तू मला मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. हे किती मोठी गंमत आहे बघा. तुम्हाला मारल्यासारखं करायचं, मी रडल्यासारखं करायचं. आणि एवढंच नाही, तर प्रदेशाध्यक्ष भाजपाचे असं म्हणाले, "2 तारखेपर्यंत थांबा. युती 2 तारखेपर्यंत पाहिजे आहे." म्हणजे काय म्हणायचं साहेब तुम्हाला? 2 तारखेनंतर तुटणार आहे? असं काही होणार नाही. मताचं ध्रुवीकरण हा मुद्दा लक्षात घ्या. जर असं नसतं झालं, आज जर शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे उमेदवार निवडून येत असेल आणि भाजपचा पडत असेल, तरी शेवटी सत्तेमधल्याच लोकांचा उमेदवार येतो आहे. तो जर काँग्रेसचा आला तर? हे यांनी एकमेकांचे लढाईचं नाटक केलंय, हे नाटक आहे. हे लोकांना कळू नये. ते इतक्या टोकावर न्यायचं इतका टोकावर न्यायचंय. पण कोणीच यातला मोदी साहेबांविरुद्ध बोलला नाही हां, लक्षात ठेवा. त्यांनी शपथ घेतली होती, की साहेबांविरुद्ध कोणी बोलायचं नाही. एकनाथ शिंदे साहेबांचे गुरु कोण? मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि फडणवीस साहेबांचे गुरु तर आहेतच, काही विषय नाही. यांचे गुरु एक आणि चेले एकमेकांशी भांडतात आहे. हा ड्रामा महाराष्ट्रात मस्त रंगलाय. तुम्हाला आवडला असेल आणि हा आवडण्याचं कारण आहे, आता हा ड्रामा तुमच्याही शहरात होणार आहे. नगर परिषद संपली, आता महापालिका होणार आहे. आणि आता सांगितलंय, की नाही स्थानिक पातळीवर आम्ही युती करणार नाही. सरकार पातळीवर करणार युती फक्त. कारण तिथं आमदार बोटावर मोजण्या एवढे आहेत. तिथं आम्ही एकत्र येणार आणि पुन्हा सांगणार, की भांडा तुम्ही एकमेकाशी. वाईट नाहीये. लोकशाहीमध्ये असं होणार ना. लीडरशिप कशी तयार होणार? नगर परिषदेमध्ये उमेदवार तुम्ही निवडून आल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल? आता जे विद्यमान मुख्यमंत्री साहेब जे आहे, ते नागपूरला नगरसेवक होते. मग महापौर झाले आणि मग नगरसेवक, महापौर आणि आमदार. आमदार नंतर डायरेक्ट मुख्यमंत्री. पण सर्व या राजकीय व्यवस्थेतलं सगळ्यात उत्तम आणि आदर्श उदाहरण तुम्हाला पाहायचंय का? ते नरेंद्र मोदी साहेबांचं बघा. नरेंद्र मोदी थेट दिल्लीतून उतरतात अहमदाबादला आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. मुख्यमंत्री राहतात आणि मुख्यमंत्री पदाची सूत्र खाली ठेवतात आणि देशाचे पंतप्रधान होतात. पण हे स्वकर्तृत्वानं होतात हे विसरू नका. त्याचे गॉडफादर होते लालकृष्ण अडवाणी आणि अडवाणीजी मात्र भारतरत्न देऊन त्यांनी सांगितलं, की तुम्ही मार्गदर्शक राहा. जेव्हा मोदी प्राईम मिनिस्टर झाले, तेव्हा अडवाणींच्या लक्षात आलं, की चेला पुढे गेलाय, आता वडिलांनी थांबून जायचंय. हे सगळं राजकारणात होते स्वकर्तृत्वाने. परंतु ही जी गंमत आहे, की यांनी असं का केलं असेल? महायुतीचेच लोक एकमेकांविरुद्ध का लढत आहे? कारण ते जर लढले नाही आणि सगळे मिळून एकत्र आले, तर काँग्रेस उद्या यांच्या अगदी विरोधात सोबत राहील. आता महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी लढली असेल, प्रहार लढला असेल, शेकाप लढलं असेल. भाजपच्या विरुद्ध जे लोक आहेत, ती सगळी मंडळी एकत्र नाही आली. त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये लढले. पण भाजपच्या आतली जी मंडळी आहे, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि सरकारमधले महायुतीमधले एकनाथराव शिंदे यांनी प्लॅन करून आपण लढू आणि मग
हे निवडणूक कशा पद्धतीची आहे, की याला निवडा नाही याला निवडा. म्हणजे दगड निवडा की वीट निवडा. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये असं अनेकदा असं म्हटलं गेलं आहे, की ही निवडणूक पद्धती थोडी बदलली आणि प्रिफरन्स दिले तर काय हरकत आहे? तुम्हाला माहीत असेल, की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही प्रिफरन्स निवडणूक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अनेक लोक उभे राहू शकतात आणि त्याला 1, 2, 3, 4 असे क्रमांक द्या. जो 1 वर जाईल तशी निवडणूक शिक्षक मतदारसंघात होत असते. विधान परिषदेच्या निवडणुका त्या तशा आहेत. प्रिफरन्स निवडणूक. पण आपल्याला प्रिफरन्स देता येत नाही. ज्या थेट निवडणूक आहे, सार्वत्रिक निवडणूक आहे. मग याला निवडा किंवा याला निवडा. तुमच्यासमोर तिसरा पर्याय खुला ठेवायचा नाही. म्हणजे एक तर आता असं होईल, की राष्ट्रवादीचा उभा असेल, त्याच्या विरुद्ध भाजपचा उभा असेल. भाजप असेल नाही तर राष्ट्रवादी असेल. दोन्ही महायुतीचे. यात कुठेही तुम्हाला आता निवडणुकाचे जे सध्या निकाल येतात आहे, म्हणजे लोकं सांगतात आहे तो प्रमाणे माध्यमं लिहून राहिले, की महायुतीमध्ये भाजप 1 नंबरवर राहील. हे सांगा कशाला लागतंय? हे तर उघड आहे. भाजप 1 नंबरवर राहील हे सांगण्याची या मराठ्याला सध्या गरज नाही. कारण 2047 पर्यंत भाजप सत्तेतून बाहेर जाणारच नाही, असं सगळेजण सांगतात आहे. कसं सांगतात आहे? तर ईव्हीएम मशीनने सांगतात आहे. कोणीतरी आता याच निवडणुकीत ईव्हीएम मशीन फोडली आहे. अरे बाबा, ईव्हीएम मशीन फोडून नाही हा विषय आहे. मुळामध्ये भाजप ही अशी राजकीय व्यवस्था झाली आहे, की ज्या माध्यमातून तुम्हाला पुढे सरकारला संधीच मिळत नाहीये. त्यांनी या सगळ्यांना घेऊन ठेवलंय ज्यांना राजकारण कळतं, सत्तासूत्र कळतात, त्यांच्याकडे संस्था आहेत, त्यांच्याकडे मॅन पॉवर आहे. निवडणूक लढवणं मुळात ही एक अद्भुत कल्पना आहे. मलाही वाटतं निवडणूक लढवली पाहिजे. तुम्हालाही वाटत असेल. आपल्याला प्रत्येकाला वाटतं, की आपण निवडणूक लढवली पाहिजे. फॉर्म भरणे म्हणजे निवडणूक आहे का? नाही. हे एक तंत्र आहे. हे युद्धतंत्र जसं असतं, तसं हे तंत्र आहे आणि म्हणून हे तंत्र ज्यांनी विकसित केलंय, त्यांनी ही निवडणूक विकसित केली आहे. आणि म्हणून म्हणतो भाजपला दाव्याने का सांगतो, की आम्ही बघा आता ती बिहारमधलं उदाहरण किती सुंदर आहे. बिहारमध्ये मैथिली ठाकूरला तिकीट दिलं आणि मैथिली काही राजकीय नेता नव्हती, एक गायिका होती, व्हायरल होती. त्यांना माहिती होतं, की मैथिलीला उभं करून द्यायचं. आता मैथिली ही काही वाईट उमेदवार नाहीये, उत्तम उमेदवार आहे. 25 वर्षाची मुलगी आहे आणि तिला पाठिंबा दिलाय मोदी साहेबांनी आणि ती निवडून आली आहे. पण असं का केलं असेल भाजपने? असा कधी कोणी विचार नसेल केला. मुळात तो अशासाठी आहे, की सगळे कॅमेरे लागले ते मैथिली ठाकूरवर लागले. अख्खी मीडिया रोज धावून सकाळ संध्याकाळ तिला गाणं म्हणायला लावून आली आहे. काय गंमत आहे. राजकारण प्रशांत किशोरला फाईट करायची होती. प्रशांत किशोरबद्दल असं सांगितलं जात होतं, की ते भाजपच्या विरुद्ध आहेत किंवा ते नितीश कुमारच्या विरुद्ध आहे. हे अतिशय खोटं आहे. मुळात प्रशांत किशोरच उभे यासाठी राहिले, की भाजप निवडून आली पाहिजे. ते काही वेळा ओपनली समझोते करतात, काही वेळा आतून समझोते करतात. हेच तर सांगायला आपला शो सुरू झाला आहे, की आता अमरावतीत काय होईल, उद्या अकोल्यात काय होईल, उद्या महाराष्ट्रात काय होईल. नगर परिषदमध्ये सुद्धा आता काय होईल. नगराध्यक्ष निवडून आले आणि प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं, की दिल्ली, मुंबई आणि आता तुमचं जे कोणतं शहर आहे ते सगळं 3 डब्बे लागतील आता. आम्हाला असा आग्रह सांगितला जातोय, की लोकशाहीमध्ये सत्ताधारी असाल तरच तुमची किंमत आहे आणि तुम्ही विरोधक असाल तर तुमची किंमत शून्य होईल. हा एक मेसेज जाणीवपूर्वक पाठवला जातोय. यापूर्वीच्या आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये विरोधकांची मुख्य भूमिका असली पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह होता. खरं म्हणजे इंदिराजींच्या काळात काही फार विरोधक त्यांनी टिकू दिले नाही. इंदिराजींनी केलेलं राजकारण आणि नरेंद्र मोदी करत असलेलं राजकारण फार वेगळं नाही हे लक्षात ठेवा. कारण राजकारणामध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जे करावं लागतं, ते सगळं मोदी साहेब करतात आहे. ते इंदिराजींनी केलं होतं. लोकसभेमध्ये 2 खासदार होते आणि हिनवल्या जायचं, की तुम्ही दोघंच आहात. तर अटलजींचं भाषण आहे. अटलजी म्हणतात, "आम्ही दोघं आहोत, पण एक वेळ येईल की तुमच्याकडे स्थिती गंभीर राहील." हे त्यांचे विधान होते. कारण राजकीय व्यवस्था समजून घेणं हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून फार मोठी अडचण आहे. फार लोकं म्हणजे कसं आहे राजकारण्यांचं खूप गंमत आहे. काय बालिशसारखं स्टेटमेंट करतात, की मोदी साहेबांची तुम्ही डिग्री पहा. हा देश जिथं इतका अज्ञानानं पोखरला आहे, इतकं अज्ञान आपल्या देशामध्ये शाळा पोहचत नाही आहे, शिक्षक पोहचत नाही आहे. त्या देशामध्ये तुम्ही ही अपेक्षा करता, की डिग्री खरी-खोटीचा विषय नाही राजकारणामध्ये येण्याकरता डिग्रीचा काहीच अर्थ नाहीये. नको त्या मुद्द्यावर काँग्रेस रेस होत चालली आहे. परिणामतः आमची स्थिती आहे. खरं म्हणजे बिहारमध्ये तुम्ही बघितलं असेल एक आमदार आहेत नितीश कुमार यांच्या पक्षाच्या, त्यांना शपथ घेता आली नाही आणि मग त्याची टर उडवायला लागली लोकं. त्याला ट्रोल करायला लागले. दुर्दैव आहे आणि दुःख आहे. आमच्या एका लोकप्रतिनिधीला शपथ घेता येत नाही. हा पराभव लोकप्रतिनिधीचा नाही आहे. हा पराभव आपल्या सिस्टमचा आहे, की आम्ही इतके वर्षानंतरही 4 वाक्य सरळ बोलणारा विद्यार्थी देशात घडवू शकलो नाहीये.
एक मला उदाहरण आठवते, तेवढ्याच तुम्हाला सांगायला आवडेल मला. एका राष्ट्राचे एक संसद सारखं त्यांचं सभागृह आहे आणि ती संसद चालू आहे. तर एक तिथले खासदार आपले अगदी अर्धे कपडे घालून ते येतात आणि सभागृहामध्ये भाषण द्यायला लागतात. सगळं सभागृह त्यांच्याकडे असं टरकावून पाहतं आणि म्हणतात, की "काय आहे? की तुला काही चार चौघांमध्ये राहायचं काही शिष्टाचार आहे की नाही?" तो म्हणतो, की "तुम्हाला जर एवढी लाज वाटत असेल ना, तर आपल्या देशातल्या लाखो लोकांकडे पहा, त्यांच्याकडे कपडे नाही आहे. लाज तर त्याची वाटायला पाहिजे ना." किती महत्त्वाचा मुद्दा आहे. हे राजकारण्यांचं जे सूत्र आहे, ते निवडणुकीपासून सुरू होते, निवडणुकीपर्यंत संपते. सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या. आणि यातून मार्ग काय वगैरे आपण याच्यावर बोलू आणि एका महत्त्वाच्या विषयावर मी त्यावर पुन्हा येईन तुम्हाला याच निवडणुकीत बोलणार आहे. खरं म्हणजे राजकीय सूत्र खूप वेगवेगळी असतात. त्यांची उदाहरणं फार वेगळी असतात. एका टीव्ही चॅनलचा एक शो सुरू होता आणि त्या शोमध्ये महाराष्ट्राचे महत्त्वाचे भाजपचे अति महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. निवडणुका सुरू होत्या, प्रचार सुरू होता त्या दिवसात आणि विधान काय होतं? विधान हे होतं, की 20 वर्ष काम करणारा कार्यकर्ता जेव्हा तिकीट मागतो, तेव्हा एखादा मंत्री उठतो आणि तो त्याच्या बायकोसाठी तिकीट मागतो, नातेवाईकासाठी तिकीट मागतो. हे विधान जेव्हा भाजपचे इतर सर्व नेते प्रचार करत होते, तेव्हा केलेलं विधान आहे. काय अर्थ कराल? नाही पृथ्वी बाबा चव्हाण जे बोलतात आहे ते काही सिरियसली घेऊ नका तुम्ही. पण हे वाक्य सिरियसली घ्या, की गडकरी साहेब असं का म्हणाले? जेव्हा की ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांची भाजपवर प्रचंड पकड आहे, आजही आहे. तिकीट वाटपाच्या मध्ये ते आहेत की नाही आहेत, याची उत्तर त्यांनी दिली का यातून? त्यांनी काय सांगायचं आहे त्यांना? कारण गिरीश महाजन हे मंत्री आहे, जलसंपदा मंत्री महाराष्ट्राचे. त्यांनी त्यांच्या धर्मपत्नीला नगराध्यक्षपदासाठी उभं केलंय. हा त्यांना तिकडे बोट दाखवायचं होतं का? म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक भागामधल्या भाजपच्या नेत्यांनी, आमदारांनी थेट आपली सुविद्य पत्नी, अगदी साळा, मावशी, काका अशी लोक उभे केले. दर्यापुरात काय झालं? खरं हे वाईट की चांगलं याच्यावर मी भाष्य करत नाही आहे. पण दर्यापुरात काय झालं तर प्रकाश भारसाके साहेबांचा तो मतदारसंघ आरक्षित होईपर्यंत ते दर्यापुरातून निवडून आले आणि मग त्यांना जेव्हा तो मतदारसंघ क्षमतेसाठी उभं राहिला नाही, तेव्हा ते अकोटमध्ये गेले. पण आता नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये ते पुन्हा त्यांच्या सौभाग्यवतीनं उभं केलं होतं, नलिनीताईंना उभं केलं होतं. ही गोष्ट ही गोष्ट वाईट की चांगली या नजरेने बघू नका. राजकीय व्यवस्था म्हणून बघा. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी कुठल्याही राजकीय नेत्यावर पक्षावर टीका करणार नाहीये. हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे ठरवण्याचं काम गडकरी साहेब म्हणाले ना, की तिकिटा वाटल्यानंतर तुम्ही त्यांना मतदान करू नका. आता किती मोठी जबाबदारी साहेब तुम्ही आमच्यावर सोडवली. मतदारांना जर म्हटलं, की तुम्ही मतदान करू नका त्यांना, तर मग दुसऱ्याला करा. आणि एकीकडे म्हणायचं, की आम्ही सगळे तत्वाची लोकं आहोत आणि मग जर भाजपनी उदाहरण घ्यायचं असेल, भाजपनी भाजपच्याच एका नातेवाईकाला तिकीट दिलं असेल, बायकोला तिकीट दिलं असेल, साईला तिकीट दिलं असेल, भावाला तिकीट दिलं असेल, काकूला तिकीट दिलं असेल, जे कोणी असेल. मग तुम्ही तिथे तुमचं कमळ बघणार ना. तुम्ही दुसऱ्या चिन्हावर नाही जाणार ना. मग हा पेच का असं का बोललं गेलं असेल? विचार करा. आपण या भागाकडे इथे थांबू. तुम्हाला हा भाग कसा वाटला कळवा मला. निवडणुकांचं हे एक आतलं सूत्र मी राणेंचं उदाहरण घेऊन सांगितलं. सगळे नेते जाणीवपूर्वक टायमिंग साधत बोलत असतात. कुठं गोंधळ तयार करतात. कुठे त्यांना हे जाणीवपूर्वक सांगायचं असते, की आम्ही जरा वेगळे आहोत. कोणीच वेगळे नसते. इथे थांबूया. कळवा मला कसा वाटला हा भाग.